नमस्कार. परत एकदा यानंतर आपण लसावी मसावी याचे शाब्दिक उदाहरण पाहतो आहे. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. त्याचे पुढचे प्रश्न या लेक्चरमध्ये मी कवर करून देतो आहे. हे आपल्याला या धर्तीवरच आपल्याला TET परीक्षेसाठी पेपर 1-2साठी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे बेसिक तयारीसाठी मी ही शाब्दिक उदाहरण घेतो आहे. पहिलं लेक्चर आपलं संख्यांचा लसावी मसावी, त्याची बेसिक कन्सेप्ट, सूत्र याच्या हे पाहिलं. त्यानंतरचं दुसरं जे लेक्चर आहे हे आपलं शाब्दिक उदाहरण, त्याचा भाग 1. यामध्ये काही उदाहरण दिले. भाग 2मध्ये सुद्धा राहिलेली काही उदाहरण मी तुम्हाला देतो आहे. ते सर्व पाहिलं की तुम्हाला परीक्षेत विचारलेले प्रश्न इझिली सॉल्व करू शकता तुम्ही. बघा पुढचा प्रश्न आहे, अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12, 18, 15ने निशेष भाग जाईल. लहानात लहान असा शब्दप्रयोग असेल तर ती काय असणार आहे, लसावी असे. पाठीमागे मी सांगितले. आता उदाहरणात बघा, लहानात लहान म्हणलं तर लसावी असणार 12, 18, 15. आता तोंडी काढू शकतो आणि मी नेहमीच्या पद्धतीनं पण काढून दाखवतो. इथं भाग जातो बघा, मोठ्यात मोठ्या संख्या 3 भाग जाईल. 3 चौक 12, 3 संग 18, 3 5 15. परत तिन्ही संख्येला भाग जात नाही. मग आता 3 हा झाला मसावीला झाला, लक्षात ठेवायचं. आता 3ला भाग जात नाही, मग 2 संख्येला भाग जातो का ते अगोदर चेक करायचं. तर इथं जातो. 2नं भाग जातो, 2 2 4, 2 3 6. 5ला जात नाही, 5 आहे असंच लिहायचं. परत 3ला तर जातच नाही या दुसऱ्या स्टेपमध्ये. इथं 2ला जातो, यामध्ये 3ला पण जात नाही, तर इथं थांबायचं. आणि या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय आला, तो लसावी. 3 2 6, 6 2 12, 36 आणि गुणिले 5 केलं तर 180 येतं. तर त्याचा लसावी येणार 180. तर लसावी म्हणजे काय सांगितलं, दिलेल्या संख्येच्या पट्टीतली लहानात लहान संख्या. बघा 12च्या पण पट्टीत 180 येईल, 18च्या पण येईल, 15च्या पण येईल. तर नाही तोंडी काढता आलं तर अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्यायचं. सेम दुसरा प्रश्न खाली विचारले बघा, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 7, 10, 15ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी काय उरते, 3 उरते. आता बाकी 3 उरते म्हटल्यावर त्या संख्येने भाग जाणार असणार आहे. त्यामुळं मसावी काढताना वजा केलं होतं आणि इथं काढताना आपण अधिक करावं लागणार आहे. कारण लहानात लहान काढायचं म्हणजे लसावी, आणि लसावी म्हणजे त्याच्या पटीत संख्या ती असायला पाहिजे. मग काय करायचं, अगोदर 7, 10, 15 अशी लहानात लहान संख्या काढायची आहे. ज्याला भागल्यास बाकी 3 उरते म्हणजे पूर्ण भाग जात नाही. तर अगोदर लहानात लहान म्हणजे लसावी काढून घ्या. तर यांच्या पटीतली लहानात लहान संख्या येणार आहे. बघा इथं आपण 3ला भाग जातो का, नाही. तर 2ला भाग जातो, तो काढायचा. 7 आहेच उतरून घेत नाही, भाग जात नाही. मग इथं येणार आहे 5 2 10, 5 3 15. परत 3ला भाग जाणारी संख्या नाही, म्हणून लसावी ह्या सगळ्यांचा गुणाकार येणार आहे. 5 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर तो येणार आहे 210. 7 × 35, 35 2 70, 70 गुणिले 3 7 21, 210 येतो लसावी. माहिती आहे, लसावी करताना सगळ्यांचा गुणाकार करायचा असतो 210ला. आता 210च्या पट्टीत 7, 10, 15 भागलं तर 200 झालं. पण इथं काय विचारले, प्रत्येक वेळी बाकी काय होते, बाकी उरते 3. म्हटल्यावर ते अधिक 3 करावं लागेल, म्हणजे 213 ही संख्या येणार आहे. 210ला भाग जातो, 210ला भाग जाणार, त्यांच्या पटीतली संख्या काढली आपण, लसावी काढली म्हणजे. पण बाकी 3 उरते प्रत्येक वेळी, म्हणून 213. पर्यायामध्ये 210 ही पण उत्तर असणार, पण ते लिहायचं नाही. बाकी 3 उरते म्हटल्यावर अधिक 3 त्याच्यात मिसळलं तर 200 मिळवावं लागेल, म्हणजे 213 येईल. लक्षात घ्या, हे नीट समजून घ्या. सोपं आहे, फक्त कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. एका करंडीत पेरूंची संख्या 8 किंवा 9 किंवा 24 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात. प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात. तर करंडीतील कमीत कमी पेरूंची संख्या किती. आता पर्याय दिल्या तिथं 72, 75, त्यानंतर 69 आणि 74 असे पर्याय दिलेत. पर्यायातून बघू शकता, किंवा पर्यायात नक्कीच कट होईल थोडं. तर आपण कमीत कमी म्हटल्यानंतर इथं काय काढायचं, त्यांचा लसावी काढायचा. कुठल्या संख्यांचा, 8, 9, 24 यांच्या पटीत असणारी संख्या आपल्याला शोधायची. तर ती येईल बघा, 8नं भाग दिला आहे. आता 3लाही भाग जात नाही, म्हणून 2 संख्येला भाग जाणारी संख्या, 9ला भाग जात नाही असंच लिहायचं. 8 1 8, 8 3 24. परत ह्या 2 संख्येला 3नं भाग जाईल, एक असंच लिहिलं. 3 3 9, 3 1 3 झालं. 8 3 24, 24 3 72. आता लसावी किती आला, 72.
लसावीवाला यांच्यातला 72. पण प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात असं म्हटलेलं आहे ना, मग 72 हे पटीतील येईल संख्या. 3 पेरू उरतात म्हणजे अधिक 3 करायचं, मग ते झाले 75. बघा तुम्ही भागून प्रत्येक गट केल्यास 3 पेरू उरतात का नाही. 72पर्यंत 8नं पण भागावला तर 72च येईल, पण उरले 3. 9नं घालवलं तर तेवढाच येईल, उरला 3. 24 सारखं 72 उरणार 3च. म्हणून अधिक 3 करून हे उत्तर काढायचं. 72 पण पर्यायामध्ये आहे बघा. तर 72 त्यांचा लसाव्याला भाग जाणार, पण प्रत्येक वेळी 3 उरतात म्हटल्यावर ते अधिक करायचं. दॅट्स इट. तर अशा पद्धतीने जर असं व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला काय होईल, ही उदाहरणं सोडवायला सोपी जातील. पुढच्या याच्यामध्ये बघा, पुढचं उदाहरण वाचा जरा. पुढचं उदाहरण दिलेलं आहे, अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 8ने भागल्यास बाकी 2 उरेल, 12ने भागल्यास बाकी 6 उरेल व 15ने भागल्यास बाकी 9 उरेल. एकच बाकी दिले असेल तर ते आपण काय करतो, मिळवतो. तर अनेक बाकी दिल्यानंतर सगळ्यांच्यातला साधारण फरक आपण सूत्र बघितलं होतं बघा. बाकी जर वेगवेगळ्या दिल्या असेल तर उत्तर काढताना लसावी वजा साधारण फरक घ्यायचा आहे त्यांचा. तर यांचा ह्या संख्या कुठल्या 8ने भागल्यास, 12ने भागल्यास आणि 15ने भागल्यास. तर त्यांचं काय करायचं, 8, 12, 15चं काय घ्यायचं, लसावी घ्यायचं. लहानात लहान नंतर लसावी घ्यायचं आहे अगोदर. तर समजा इथं 3ला भाग जाणारी संख्या नाही, मग 2ला भाग जाणारी 4 2 8, 4 त्रिकम 12, 15 हे चालेल. 3ला भाग जाणारी परत संख्या कुठली आहे का, 3ला भाग जाणारी नाही, आता वर नाही म्हटलं खाली येणारच नाही, तर 2ला बघायची. मग तर 2ला भाग जाणारी संख्या 3 जाईल बघा. तर ज्याला जात नाही तो तशीच संख्या उतरून घ्यायची. 3 एके 3, 3 बाची 15 झालं. आता कशाला 2लाही भाग जात नाही, या सगळ्यांचा गुणाकार जर केला तर तो आला किती, लसावी आला. तो लसावी आला आपला 4 त्रिकम 12, 12 पंचा 60, 60 120. लसावी किती आला बघा, 120. तर 120 उत्तर म्हणायचं का, नाही. तर वेगवेगळे आहे बघा. 8ने भागल्यास बाकी 2 उरते, मग तो साधारण फरक किती आहे तो बघायचा. साधारण फरक मगाशी आपण सूत्रात बघितलं बघा. 8ने भागल्यास बाकी किती उरते, 2, मग तो फरक घ्यायचा. 8 वजा 2 6. 12नं भागल्यास बाकी उरते किती, 12 शक्यतो साधारण फरक एकच येतो. आणि 15ने भागल्यास बाकी उरते 9, तर त्या फरक आला 6. असेच प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत बघा. तर हा साधारण फरक आला. म्हणून उत्तर काढताना काय करायचं, उत्तर बरोबर लसावी वजा साधारण फरक. मग अशी तुम्हाला सांगितलं बघा, 120 वजा साधारण फरक किती आला, तो 6 म्हणजे 114. 114 साधारण फरक त्यातनं हे करायचं, तर याचं उत्तर येईल 114. बघा तुम्ही नंतर भाग घालून पण बघा. 8नं भागल्यास बाकी 2च उरणार, 12ने भागल्यास बाकी 6 उरणार. तर ते करून बघा, याचं उत्तर 114 येईल. तर मग अशी क्ल्यू दिला होता, उत्तर काढत असताना अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये लसावी काढायचा आणि लसावी वजा जो साधारण फरक येतो तो त्यातनं वजा करून उत्तर काढायचं. ओके, ठीक आहे. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, एका टोपलीत काही फुले आहेत, त्यातील प्रत्येकी 12 फुलांचे हार बनवले तर 8 फुले उरतात. 14 फुलांचे हार बनवल्यास 10 फुले उरतात. मगासारखाच आहे बघा. 24 फुलांचे हार बनवल्यास 20 फुले उरतात. 20 फुले उरतात. तर टोपलीत एकूण किती फुले असतील. तर इथं पण आपल्याला मगासारखंच उदाहरण लसावी काढावं लागेल. 12 फुले, 14 फुले आणि 24 फुले. ओके, इथं पण भागिले 3ला भाग जाणार आहे का संख्या, नाही. तर आपल्याला 2ला बघायला लागेल. 4 त्रिकम 12, 14 आहे असं घेईल, भाग जात नाही म्हणून. 4 सक्क 24, परत कशाला भाग जातो, 3ला तर जातच नाही पहिल्यापासून, तर 2ला भाग 3 आणि 6ला भाग. 3 एके 3, 14ला भाग जात नाही, तसंच 3 2 6, परत इथं 2नं भाग जाईल. 2 7 14, 2 एके 2. तर या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो येणार आहे लसावी. आणि लसावी किती येतो, 12 24, 24 5 24 7 168. लसावीला 168. ओके, अशा वेळी मगाच्यासारखंच उत्तर काढताना आपण काय करतो, उत्तर बरोबर लसावी वजा सर्वसाधारण फरक. आता इथं बघा,
12 फुलांचे हार बनवले 8 फुलं म्हणजे 4, सर्वसाधारण फरक आला 4. 14 फुलांचे हार बनवले 10 फुले, इथं पण 4 आलं. 24 फुलांचे हार बनवले 20 फुले म्हणजे सर्वसाधारण फरक किती आला 4. त्यातनं वजा करायचा तर याचं उत्तर येणार आहे 164. ओके, अशा पद्धतीनं. पुढे बघा, एका वर्गातील काही विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्याचे ठरवले. प्रत्येकाला 16 किंवा 8 किंवा 12 चॉकलेट वाटले तर प्रत्येकी 5 चॉकलेट कमी पडले. तर एकूण चॉकलेटची संख्या किती? पर्यायांमध्ये न जाता अशा उदाहरणाला पण लसावी काढायचं आहे. 16, 8 आणि 12चं काय करूया, लसावी काढूया. लसावी काढतो म्हणजे त्याच्या पट्टीतली संख्या काढतो बरं का. आता इथं 3ला भाग जातो का? जातो. तर 2नं भाग जाईल. 82 16, 2 8, 2 12. परत 3ला भाग जातो का? जातो. 2नं. 4नं डायरेक्ट वर घालू शकलो असतो. 2 8, 2 4, 2 6. आता 3ला भाग जातो का? नाही. मग आता 2ला घालावं पाहिजे. 2 4, 2 उरल्या 3 तसंच. तर इथं बघा, इथं काय येईल बघा, यांचं आहे 2 4, 1 2 3 16, सॉरी इथं 18 आहे बरं का. 16 8 नाही. इथं एका वर्गातील काही विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्याचे ठरवले. प्रत्येकाला 16 किंवा 18, इथं 18 किंवा 12 चॉकलेट वाटली. 16 18 12. तर आपण परत एकदा यांचा लसावी काढून घेऊया. बघा, 16 18 12चा लसावी काढायचा झाला तर 3ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या येईल 4. 4 चूक 16 नाही, 4ने 3ने नाही भाग जाणार. तर आपण काय करूया, 2नं भाग करूया. 82 16, 92 18, 2 12. आता 3नं भाग जाणारी संख्या आहे का? नाही. मग दोन्हीला बघूया. 8 आणि 6 आहे म्हणजे इथं परत काय करूया, 2नं बघूया. 2 8 9 तसंच. 2 6. परत ह्या 9 आणि 3ला भाग जाणारी संख्या 3नं भाग जाईल. 4 आहे असं लिहिलं. 3 3 9, 3 1 3. ओके, तर लसावी अशा पद्धतीने काढायची. 3ला भाग जात नसेल तर दोन्हीनं घालवून बघायचं. तर लसावी म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार. 2 4 4 3 12, 5 48 त्रिक. 48 त्रिक आपल्याला किती येणार आहे? 4 12 12 36. 36 गुणिले 4 2 4. बरोबर आहे. तर याचं येईल 1300. 24 4 4 2 4 12 13 14. 144 हा काय आला? लसावी आला. 144 काय आला यातला? लसावी. मग आता आपण 144 जर लसावी आला तिथं विचारले का बघा, प्रत्येक वेळी 5 चॉकलेट कमी पडतात. म्हणून उत्तर काढताना उत्तर बरोबर लसावी वर दिलेलं आहे बघा, किंवा अगोदरच्या PDF हे सगळं दिलेलं आहे. लसावी वजा कमी पडलेले किती घ्यायचं? 5 घ्यायचं. लसावी वजा कमी पडलेले तर ते येणार आहेत बघा 139. किती येणार आहे? 139. पर्याय दिलेलं नाही, डायरेक्ट उत्तर इथं मी दिलेलं आहे तुम्हाला. लक्षात आलं का बघा? सोपं आहे. तर इथं काय करायचं होतं, विद्यार्थ्यांना एवढी चॉकलेट वाटण्यास ठरवली. नंतर तुम्ही 139ला बघा भाग घालून प्रत्येकानं तेच उरते का नाही बघा. पर्यायामधून पण गेलं चालते, पण फास्ट कॅल्क्युलेशन असणं अपेक्षित आहे. आणि ही शुअरिटीची जी पद्धत आहे त्यानं पटकन उत्तर निघतं आपल्याला. ते पर्यायातला वेळ जातो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीने जी लवकर सुटेल ते तुम्ही उत्तर इथं वेळेत काढणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हे याचं उत्तर येईल. त्यानंतर शेवटचा प्रश्न इथं आहे बघा. माधवकडे 3 घड्याळे आहेत. प्रत्येक घड्याळातील अलार्म असेल तर लसावी काढायचं. आपण बघितलं बघा. अलार्म अनुक्रमे 12
15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. जर सकाळी 8 वाजता तिन्ही अलार्म एकाच वेळी वाजले असतील तर पुन्हा ते एकाच वेळी कधी वाजतील? दर ते 12-15नं, दर 12 मिनिटानं, दर 15 मिनिटानं, दर 18 मिनिटानं, म्हणजे त्याच्या पट्टीतली संख्या असावी लागेल ना. म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा काय करावं लागणार आहे आपल्याला? लसावी. ते सूत्रावरून किंवा त्या शब्दावरून पण लक्षात ठेवू शकताय किंवा असं हे उदाहरण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्या पट्टीतली संख्या आपल्याला काढावी लागेल. अजून या तिन्हीच्या पट्टीत येणाऱ्या संख्येनंतरच काय होईल? ते एकाच वेळी वाचतील. भागिले काय करूया? तिन्हीला भाग जाणारी संख्या बघितली तर 3नच आहे. 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18. तर तिन्हीला जाईल का? नाही. तर दोन्हीला भाग जाईल. 2 2 4, 5, 2 3 6. संपला आता. इथं आला लसावी. लसावी या सगळ्यांचा गुणाकार येतो. 3 2 6 7 12, 5 चौक 12 5 60 आणि 60 गुणिले 3 60 त्रिक 180. आता हे 180 काय आली हो? मिनटे आली. तर एवढी मिनटं आली. 180 म्हणजे भागिले त्याला जर 60 केलं, ही मिनटे आलीत. मिनटाचं तासात रूपांतर करण्यासाठी 60नं भागलं, 60 त्रिक 18, 3 तास झाले. काय झालं? 3 तासांनी परत काय करतील? ते एकत्र वाजतील. आता कधी वाजली होती? 8 वाजता वाजली होती. सकाळी 8 वाजता. आणि परत 3 तास म्हणले की 8 अधिक 3, 11 वाजता काय होतील? ते परत रिपीट होतील. परत एकाच वेळी ते वाजतील. त्या पट्टीमध्ये संख्या आल्यानंतरच ते वाजतील. 3 तासांनी वाजतील म्हणून 11 हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. तर सेम अशाच पद्धतीची उदाहरणं आपल्याला काय केलेली आहेत? लसावी मसावीची परीक्षेला विचारलेली आहेत. यावरचा तुम्ही सराव करा आणि यावरची उदाहरणं परत एकदा काय करा. आता हे झालं, आपण जनरली उदाहरण दिले होते. आता परीक्षेला आपल्याला अशा पद्धतीची डायरेक्ट उदाहरणं विचारलेली आहेत. 2013 पेपर 1मध्ये पाठीमागे दिले त्याच पद्धतीने ही सुद्धा आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. थोडा तुम्ही स्वतः पाठीमागच्या ह्याच्यावरून सराव करा. नसेल तर मी ही नंतर तुम्हाला सोडून देणारच आहे.